नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला धाबा स्टाईल पनीर मराठा ही रेसिपी कशी करतात ते दाखवणार आहे। पनीर मराठाच्या वाटणासाठी जे साहित्य लागणार आहे ते घ्यायला सुरुवात करूया। वाटण बनवण्यासाठी 25 बदाम घेतलेले आहेत। बदामाच्या ऐवजी तुम्ही काजू घेतले तरी चालेल। 2 टेबलस्पून सफेद तीळ घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत। 2 इंच दालचिनी घेतलेली आहे। ही दालचिनी कमी तिखट असल्यामुळे मी जास्त घेतलेली आहे। 2 टीस्पून खसखस घेतलेला आहे। थोडं दगडफूल घेतलेलं आहे। 7 हिरव्या वेलची आणि अख्खं जावित्रीचं फूल घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून साधं जिरं घेतलेलं आहे। 10 काळी मिरी आणि 2 चक्रफूल घेतलेली आहेत। 10 लवंग घेतलेली आहेत। 2 मसाला वेलची घेतलेली आहेत। 3 मीडियम साइज टोमॅटो स्वच्छ धुवून उभे कापून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत। 100 ग्राम ओलं खोबरं घेतलेलं आहे। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल। 7 बेडकी मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत। 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2 इंच आलं स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 मीडियम साइज कांदे सालं काढून उभे चिरून घेतलेले आहेत। तसेच थोडासा हिंग, 2 टीस्पून धणे पावडर, 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे। गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। या कढईमध्ये 10 लवंग, 2 मसाला वेलची, 2 चक्रफूल, 10 काळी मिरी, जिरं, 6 हिरव्या वेलची आणि जावित्री, दगडफूल, दालचिनी, बदाम, धणे, सफेद तीळ हे सर्व मी मंद आचेवर भाजून घेत आहे। सर्व साहित्य छानपैकी भाजून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाच्या पाकळ्या घालून ह्या सर्व मसाल्यांबरोबर परतून घेत आहे। उभा चिरलेला कांदा ह्या मसाल्यांमध्ये घालून तोही या मसाल्यांबरोबर परतून घेत आहे। थोडंसं तेल घालत आहे। आता ह्यामध्ये ओलं खोबरं घालून तेही परतून घेत आहे।
आता यामध्ये बेडगी मिरच्या घालून झाल्यानंतर उभा चिरलेला टोमॅटो घालत आहे. उभा चिरलेला टोमॅटो घालून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालत आहे. आणि हे सर्व एकत्र परतून घेत आहे. आता यामध्ये खसखस, लाल तिखट, हिंग, हळद, धणेपूड हे सर्व मसाले घालून पुन्हा परतून घेत आहे. हा मसाला शिजण्यासाठी यामध्ये मी ह्या कपाच्या मापाने 1 कप गरम पाणी घालत आहे. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य एकत्र ढवळून घेत आहे आणि नंतर कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. सर्व साहित्य छानपैकी शिजलेलं आहे. तर हे सर्व साहित्य मी ढवळून घेत आहे. खडे मसाले, खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हे छानपैकी शिजलेले आहेत. तर मी आता गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवून देत आहे. सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहे. थंड झालेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे. या वाटणामध्ये मी 1 चमचा साखर घालत आहे. तुम्ही गूळ घातलं तरी चालेल. साखर घालून वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. आपली दुसरी स्टेप पूर्ण झालेली आहे. पनीर मराठाचं वाटण तयार झालेलं आहे. पनीर मराठाच्या ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी 1 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. तर आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया. गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावर 1 टेबलस्पून तेल घालत आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि ह्या तेलाबरोबर परतून घेत आहे.
कांद्याबरोबर 2 चमचे आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट घालून तीही कांद्याबरोबर परतून घेत आहे की जेणेकरून त्यातील कच्चेपणा निघून जावा. कांदा, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालून तीही कांद्याबरोबर परतून घेत आहे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण आहे ते घालत आहे. आता हे वाटण आहे तेही या कांद्याबरोबर परतून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यातून वाटण काढून झाल्यानंतर या भांड्यामध्ये 1.5 कप गरम पाणी घातलेलं आहे. आता हे वाटणाचं पाणी या ग्रेव्हीमध्ये घालत आहे. ग्रेव्ही तुम्हाला दाट किंवा पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. ह्या ग्रेव्हीची चव घेतली असता ह्यामध्ये मीठ कमी आहे म्हणून थोडंसं मीठ घालत आहे. या ग्रेव्हीमध्ये मीठ आणि वाटणाचं पाणी घालून झाल्यानंतर ही ग्रेव्ही शिजण्यासाठी कढईला झाकण लावून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. या ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी, गरम मसाला, चाट मसाला हे सर्व घालून ग्रेव्ही नीट ढवळून घेत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी पनीर मराठाची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता कढईला झाकण लावून गॅस बंद करून ठेवत आहे. पनीर मराठा बनवण्यासाठी 400 ग्राम पनीर चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे. आता मी पनीरचे तुकडे तळून घेणार आहे. त्याच्यासाठी गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये पनीरचे तुकडे तळून घेत आहे. पनीरचे तुकडे छानपैकी तळून झालेले आहेत, तर ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे.
अशा प्रकारे राहिलेले पनीरचे तुकडेही मी तळून घेत आहे. सर्व पनीरचे तुकडे तळून झालेले आहेत. छानपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर ह्या ग्रेव्हीमध्ये पनीरचे तळलेले तुकडे घालत आहे. आणि शिजण्यासाठी कढईला झाकण लावून मंद आचेवर ठेवत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असे पनीर मराठा तयार झालेले आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी पनीर मराठा तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.